मित्रांनो, उद्धव ठाकरे गटाच्या नगरसेविका आणि गट नेत्या किशोरी पेडणेकर खरं तर ही डोक्यावर पडलेली बाई आहे, लक्षात ठेवा. यांचा एकेरी उल्लेख करताना मला अजिबात काही सुद्धा वाटत नाही, कारण जी व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांचा, बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करत असेल त्या व्यक्तीला व्यक्ती म्हणण्याची सुद्धा माझी इच्छा होत नाही. राजधानी मुंबईतील महापालिकेच्या शाळांमध्ये मनाचे श्लोक सक्तीचे करण्याचा प्रस्ताव शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका आणि गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिलेला आहे. किशोरी पेडणेकरांच्या या प्रस्तावाचं मनसेने स्वागत केलेलं आहे, मात्र MIMने या प्रस्तावाला विरोध दर्शवलेला आहे. लक्षात घ्या, मनाचे श्लोक संदर्भाने माहिती देताना किशोरी पेडणेकर यांनी हिने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं उदाहरण दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बालपणी त्यांच्यावर मनाचे श्लोकचा परिणाम होता, असंही पेडणेकर यांनी म्हटलेलं आहे. पुढे ती बाई नेमकी काय म्हणाली पहा. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. रामदास स्वामी हे त्यांचे गुरु. म्हणजे लक्षात ठेवा, किती 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 निंदनीय विधान केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आता हा वाद मिटलेला आहे, परंतु किशोर पेडणेकर सारखे किंवा काही असे जे नराधम आहेत, लक्षात ठेवा या बाईला काय म्हणावं. आणि पुढे म्हणते, यंत्र मंत्र साधू संत. बघा, यंत्र मंत्र साधू संत, यंत्रामंत्रामध्येच तो अशोक खरात अडकला होता. यंत्र मंत्र तंत्र वगैरे हे या सगळ्या गोष्टी जे खरे साधू संत आहेत त्यांनी नाकारलेले आहेत, आणि त्यांच्या आशीर्वादाला आपण महत्व देतो. म्हणजे खरात सारख्या नराधमाच्या आशीर्वादाला महत्व देणारी ही बाई आहे. अलीकडच्या पिढीच्या हातात मोबाईल आल्यामुळे त्यांच्या विचारात परिवर्तन झालं पाहिजे. मनाचे श्लोक हे रामदास स्वामी समर्थांच्या लिखित श्लोक आहेत. MIMने कुठंतरी याला विरोध केला आहे, त्याला विरोध करायची गरज नाही, असं किशोर पेडणेकर यांनी म्हटलेलं आहे. शाळामध्ये मुलावर जसे संस्कार कराल तशी मुलं घडतील. अशा मुलांच्या मनावर खऱ्या अर्थाने जाती धर्म पंथ आणि संस्कार म्हणून फक्त हिंदूचे नाहीत, तर हे सामाजिक संस्कार आहेत, असंही पेडणेकर यांनी म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, आता पुढं काय म्हटलं ते सुद्धा पाहणार आहोत. परंतु लक्षात ठेवा, किशोर पेडणेकर, तुला रामदास स्वामींचा काय महिमा मंडन करायचा आहे तो कर. तुला शाळात नाही कंपल्सरी कर. मराठी, इतिहास, भूगोल, गणित सगळे विषय बंद कर आणि फक्त एकच विषय शाळेमध्ये ठेव. 1ली पासून 10वी पर्यंत, 12वी पर्यंत, पार ग्रॅज्युएशन पर्यंत फक्त आणि फक्त दासबोध, फक्त मनाचे श्लोक, हे फक्त मराठीमध्ये तेच, हिंदीमध्ये तेच, इंग्लिशमध्ये तेच, गणितामध्ये तेच, सगळं तेच ठेव. आमचा कसलाही आक्षेप नाही, एका शब्दाचाही विरोध नाही. परंतु याद राख, जर तू संबंध छत्रपती शिवाजी महाराजांशी त्यांचा गुरु म्हणून जर लावत असतील तर हे कदापिही खपून घेतलं जाणार नाही. पुढे ती नेमकी काय म्हटली की बाबासाहेबावर सुद्धा मनाच्या श्लोकाचा प्रभाव आहे. आतापर्यंत मी बाबासाहेबांचं सगळं साहित्य वाचलेलं आहे असं मी दावा करत नाही, परंतु बरंचसं वाचलेलं आहे. आणि जेवढं काही वाचलेलं आहे, लक्षात घ्या, त्यामध्ये मी हे पहिल्यांदाच ऐकत आहे. ज्या लोकांनी बाबासाहेबांचं समग्र साहित्य वाचलेलं आहे त्यांनी यावर निदान माहिती देणं गरजेचं आहे. ती जे म्हणत आहे तो संदर्भ खरा आहे का. आम्हाला शाळेत मनाचे श्लोक शिकवले जायचे, आमच्यात मनाचे श्लोक म्हणण्यावर स्पर्धा व्हायची. अरे बाई, तू मनाचे श्लोक ऐकून मग अशी खोटारडी कशी झालीस. म्हणजे आता बघा, इथे रामदास स्वामींचा परत अपमान होत आहे. आमचं वैर रामदास स्वामींशी नाही, उलट ही खोटारडी बाई, हिच्यासारखे जे लोक आहेत पाखंडी खोटारडे, हे लोक रामदास स्वामींचा अपमान करतात. आणि तुझ्यावर हे असले खोटं बोलण्याचे संस्कार झालेत का. अरे दासबोधने, मनाचे श्लोकने, रामदास स्वामींनी तुझ्यावर हे असले खोटं बोलायचे संस्कार केलेत का, हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे. बघा, ती पुढं काय म्हणाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण लहानपण पाहिलं तर त्यांच्यावर देखील मनाच्या श्लोकांचा परिणाम दिसतो. काय बोलावं, मला तर वाटतं हे विधान खोटं असेल, परंतु लक्षात ठेवा, जाणकारांनी, ज्यांचा पूर्ण अभ्यास झालेला आहे अशा लोकांनी कमेंट करून हे सांगावं. माझ्या माहितीस्तव तर हे सुद्धा खोटं दिसत आहे, कारण मी जेवढं वाचलेलं आहे, डॉक्टर सदानंद मोरे यांचं साहित्य वाचलेलं आहे आणि बाबासाहेबांचं सुद्धा बरंचसं वाचलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा मला हे कुठंही दिसलं नाही. डॉक्टर बाबासाहेब
यांनी देशाला संविधान दिलं. मनाच्या श्लोकचा प्रभाव बाबासाहेब यांच्यावर बालपणी दिसला. म्हणूनच चांगला नागरिक घडवण्यासाठी त्यांनी चांगलं संविधान दिलं, जे संविधान अधिकार दाखवतात. कशाला खोटं बोलतेस, कशाला खोटं बोलतेस? किती म्हणजे यामध्ये शिवाजी महाराजांचा अपमान तर आहेच, परंतु रामदास स्वामींचा सुद्धा अपमान आहे. म्हणजे तुझ्यावर लहानपणापासून मनाच्या श्लोकचा, रामदास स्वामींचा प्रभाव झाला असं म्हणतेस तू. मग हा कसला प्रभाव? खोटारडा प्रभाव, खोटं बोलण्याचा, खोटा इतिहास सांगण्याचा. कुठं फिडशील हे पाप? पुढं ती म्हणती, मुंबईत जेवढ्या शाळा असतील खाजगी अनुदानित महापालिकांच्याही शाळा आहेत, त्यांनी हा अभ्यासक्रम घ्यावा. अभ्यासक्रम घेण्याबद्दल आमचा विरोध नाही. सरकार तुमचं आहे, मुख्यमंत्री तुमचा आहे, वर केंद्रामध्ये सरकार तुमचं आहे, ईडी, इन्कम टॅक्स, CBI, कायनू बायनू सगळं तुमच्या ताब्यात आहे. अजितदादा गेले, त्याचा पार साधा FIR सुद्धा होत नाही. म्हणजे इथे सर्वसामान्य माणसाला तर काही किंमतच नाही. सत्तेमध्ये असणारा रनिंग डेप्युटी CM, लक्षात ठेवा, याचा अपघात तुम्ही पचवून टाकलेला आहे. आणि मग येथे सर्वसामान्य आमच्यासारख्यांना कोण विचारत आहे? तुम्ही त्यामुळे म्हणतोय ना, मनाचे श्लोक सगळं कंपल्सरी करा. हे CBSE शाळा वगैरे सगळं बंद करून टाका. आणि लहानपणापासून पार ग्रॅज्युएशनपर्यंत, पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत पार IIT मध्ये सगळीकडे मनाचे श्लोक घालून टाका. काही अडचण नाही. सगळीकडे दासबोध कंपल्सरी करा. त्याद्वारे काय करायचे ते, काय धिंगाणा घालायचा आहे तो घाला. सत्ता तुमची आहे, मालक तुम्ही आहात. येथील 85% बहुजन समाज हा गुलाम बनवून टाकलेला आहे तुम्ही. त्यामुळे तुम्हाला काय धिंगाणा घालायचा आहे तो घाला. परंतु त्या धिंगाण्या घालण्यामध्ये तुम्ही स्वतंत्र रामदास सांगा. त्याचं पार महिमामंडन करा. प्रत्येक गावामध्ये पुतळे उभा करा, चौकामध्ये करा, मोठमोठाले बॅनर लावा, आरत्या करा, धुपारत्या करा, मंदिरं बांधा. पार गल्लीपासून लाखो मंदिरं बांधा, करोडो मंदिरं बांधा, घराघरात एक मंदिर बांधा, घराघरात दासबोध द्या. तुम्हाला काय धिंगाणा करायचा आहे तो करा. आमचा कसलाही आक्षेप नाही. पेडणेकर, तुझ्या डोक्यामध्ये काही घुसतंय का? फक्त जर तू रामदासांना शिवरायांचा गुरु म्हणत असशील तर हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. त्या काळामध्ये इतके संन्यासी साधू होते, आजही उताडा आलाय असल्या लोकांचा, आणि त्यापैकी एक रामदास होते. आणि लक्षात घे, किशोरी पेडणेकर आणि एक सर्वसामान्य एखादा राजाकडे काही मदतीसाठी, काही प्रशंसापर एखादं पत्र लिहिलं, आणि ते सुद्धा प्रसंग नसताना लिहिले, आणि त्यावरून आणि याद्वारे समस्त जे रामदास प्रेमी आहेत, रामदासी आहेत, सज्जनगड आहेत, तेथील जे विश्वस्त आहेत, यांनी सुद्धा हे लक्षात घेणं गरजेचं आहे. अशा बायकांना आवरणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. परंतु त्यांनाच काही देणं घेणं नाही. मला वाटतं सज्जनगड जी समिती आहे, कमिटी आहे, ट्रस्टी आहेत, जे कोणी आहेत रामदास स्वामींवर प्रेम करणारे, या लोकांनी यावर बैठक घेणं गरजेचं आहे, चिंतन करणं गरजेचं आहे आणि ठरवणं गरजेचं आहे. अशा लोकांना आवरा. याद्वारे रामदास स्वामींचा अपमान होत आहे. तुम्ही स्वतंत्रपणे त्यांचं महिमामंडन करा, आमचा कसलाही विरोध नाही. आणि विनाकारण असा रामदास स्वामींचा अपमान, यामध्ये कुणीतरी एक श्री म माटे आहे, त्यांनी लिहिलं होतं की रामदास स्वामींचा सगळ्यात जास्त अपमान याच लोकांनी केलेला आहे आणि अशा पद्धतीने केलेला आहे. त्यांचं महत्त्व कमी करण्याचं काम रामदास स्वामींच्या या अशा पेडणेकर सारख्या लोकांनीच केलेलं आहे. आपलं मत नक्की कळवा. आणि बाबासाहेबांच्या अनुषंगाने जे ती म्हटलेली आहे ती सुद्धा ऑथेंटिक माहिती कोणीतरी मला कळवा. आणि या किशोरी पेडणेकरचा जाहीर तीव्र निषेध. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.